मी गरिबी पाहिलेला माणूस आहे, त्यामुळे इथं हलतं आपलं हे हृदय हलतं. बरेच प्रकार आहे राजकारणामधले, मी गोष्टी आपल्याला सांगणार नाही. खरं म्हणायला गेलं तर गुरुजनांचा सत्कार आहे. मी नाटकांमध्ये फार चांगलं कामं करायचो. गाणे म्हणणे, नाट्यछटा सादर करणे, नाटकात चांगलं काम करणे हा माझा छंद. म्हणजे भैया उपासनी वगैरे गोट्या सिरियल होती ना, त्यांच्यावर काम केलंय मी त्या काळात. पण आता त्यावेळेस काही सगळ्या गोष्टी नव्हत्या. त्या नाटकातून निघालो आणि या नाटकात आलो. आता इथे तर एवढे नाटकांमध्ये बरे बरे दुकानं आहे. लोकांना वाटतं पुढाऱ्यांची लय मजा आहे, आम्हाला वाटतं गुरुजींची लय मजा आहे. शाळा सुटली, पाठी फुटली, आई मला भूक लागली, चलो भागो. पण जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहे, जो काम करतो, कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतो, त्याचा सन्मान केला पाहिजे. म्हणून हा सन्मान सोहळा आहे. याच्यामध्ये काही राजकारण नाही. तुम्हाला योग्य वाटेल त्या माणसाला मतदान करा, माझं काहीच म्हणणं नाही. नाही तर विनाकारण आता हे आम्हाला माहिती की हे कार्यक्रम संपताबरोबर ते आता इतकं छोटं निघालंय ते मोबाईल, त्या मायाला काय 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 टाकतात त्याच्यावर. मी तर फेसबुक काहीच पाहत नाही, कारण मला बीपी आहे, शुगर आहे. काय को देखणे का भाई, ते पाहिल्यावर गर्र कशी बीपी वाढती, ती वाढल्यावर गर्र कशी शुगर वाढती. पाऊस नाही, कोणतरी सांगतं भाऊ बातमी आली, ते आली असेल रे, चाल पुढे. कशाला टेन्शन घ्यायचं आपण. मी कधीच ते टेन्शन घेत नाही. आणि खस्ता खाचकात आम्ही मोठे झालो आहे. ज्या काळामध्ये कोणी कोणतं काम करू शकत नव्हते असे काम आम्ही केलंय. प्रतापने सांगितलं 1 दिवस जेलमध्ये राहिलो. अरे जेल हे आपलं क्वालिफिकेशन आहे. आंदोलनामध्ये जर कार्यकर्ता जेलमध्ये गेला नाही तर तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही. मी तर कितीच MSCBचं आंदोलन झालं असेल, असं आंदोलन झालं असेल, तसं आंदोलन झालं असेल, मी जाहीर सभेमध्ये सांगायचो की बॅचलर ऑफ जेल ही आपली पदवी आहे. जर राजकारणी माणसाने आपल्या कार्यकर्त्यांच्या लढ्याकरता, जनतेच्या लढ्याकरता आंदोलन करून जर जेलमध्ये गेला असेल तर ती त्याची पदवी आहे. आणि जो जेलमध्ये जात नाही कार्यकर्ता, तो कार्यकर्ताच होऊ शकत नाही. चांगल्या कामाकरता निश्चितपणाने आपल्याला या अडचणी येत असतात. आज शनिवार होता म्हणून आपण शिक्षक वृंदांना इथे बोलवलं आणि मागच्या वर्षाचा राहिलेला हा कार्यक्रम यावर्षी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. विकास पाटील सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये एक योजना राबवली. शिंदे साहेब, शाळेला वॉल कंपाऊंड. अजित पवारांनी आमची दखल घेतली त्या काळात. कसं बांधलं तू? म्हणलं काही नाही, 15 वित्तचे पैसे घेतले सरपंचांपासून, DPTCचा पैसा घेतला आणि MREGS वापरला. 600 शाळेंना वॉल कंपाऊंड एका वर्षात दिलं आम्ही. 650 शाळेंना. नाही तर शाळा म्हणजे काय, जिल्हा परिषदची शाळा, मोकळ्या जागेमध्ये ढोरं बांधणे, तिथेच उकरडा टाकणे, जमलं तर संध्याकाळी. वॉल कंपाऊंड केल्यामुळे आमच्या प्रॉपर्टीचं ऑडिट झालं की आमच्या शाळेची केवढी मोठी प्रॉपर्टी आहे. नशिराबाद शाळेला वॉल कंपाऊंडला किती पैसे दिले विश्वास नाही बसणार. साहेब 1 करोड रुपये दिले आपण. 1 करोड रुपये नशिराबाद शाळेला. आहेर सारखं गाव आहे, 500 मतांचं गाव आहे, 33 लाख रुपये दिले. 2 एकर जमीन वाळली गेली आमची त्या वॉल कंपाऊंडमुळे. ही आमच्या जिल्हा परिषदची प्रॉपर्टी झाली पॅक. शिक्षकांनी तिथं झाडं लावली, मुतारी बांधली गेली, पाण्याची व्यवस्था झाली, मुलं तिथे खेळायला लागली. हे काम करण्याचं काम आम्ही केलं. नुसतं भाषण करत नाही आम्ही. आता नुसती घटना घडली म्हणले काय करायचं, DPTC म्हणून दे दो 12 करोड रुपये, CC कॅमेरे बसवा. शाळेमध्ये कोण कोण येतं तेही दिसेल. कोण आमच्या मास्तरांना त्रास देतं ते बी पाहायला लागले. काय गावातलं शिक्षण समित्या म्हणजे काही काही ठिकाणी फार त्रासदायक विषय आहे. आता शिक्षक म्हणजे एवढं टार्गेट केलेला प्राणी आहे. आता कोणता बी कार्यक्रम आला आमचा की पहिले आम्ही तुम्हालाच वापरतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण तुम्ही, PM साहेब आले तुम्ही, गुलाब पाटील आले तुम्ही,
मागे तर एक प्रोग्राम आला तो गुरं ढोरं मोजा, अरे का धंदा आहे का? माझ्या माहितीप्रमाणे एकीकडे फॅमिली प्लॅनिंगमुळं मुलांची संख्या कमी होत चालली. पूर्वी 3-4 भाऊ असायचे, 2-3 बहिणी असायच्या, जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या, इंग्लिश मीडियम नसायची, एखादी हायस्कूल असली तर बाजारपेठेच्या एखाद्या गावात असायची. आता तर काय आहे, माझ्या गावात 5 इंग्लिश मीडियम आहे. किती टाय घातलेले मास्तर. आणि आपला पूर्वीचे आमची गुरुजी कशी असायचे, पांढरं धोतर, पांढरी टोपी, पांढरं शर्ट, हातात काडी, थैली. गुरुजी आला की भागवाम. आता तर गुरुजी कसा आहे, आता तर गुरुजी लक्षातच येत नाही कुठून आला आहे. मूळ सगळं बदललं आहे ना, आणि बदललं पाहिजे. त्या काळामध्ये इंग्लिश मीडियम नव्हत्या, पटसंख्या मजबूत असायची. आता जर पाहदीसारख्या गावात 5 इंग्लिश मीडियम आहे, त्या इंग्लिश मीडियमच्या समोर जर आम्हाला टिकायचं आहे तर आम्हाला शाळेच्या सुविधा शासन म्हणून द्याव्या लागतील. मग कॉम्प्युटर द्यावं लागेल तुम्हाला, त्या ठिकाणी शाळेच्या चांगल्या शाळा खोल्या द्याव्या लागतील, तुम्हाला फॅन बसवून द्यावं लागतील, लाईट बसवून द्यावं लागतील, वॉल कंपाऊंड करून द्यावं लागेल. आणि शाळेमध्ये शिक्षकाला शिक्षण शिकवण्यासारखं वातावरण तयार करून द्यावं लागेल. बाप शाळेमध्ये पोऱ्याला घेऊन आला दाखला घेऊन तर त्याला वाटलं पाहिजे वा काय शाळा आहे, तेव्हा तो दाखला टाकेल तिथे. शाळेचे छप्पर कुठे चाललंय, पत्तर कुठं चाललंय, कसं काय बाप शाळेमध्ये टाकीन. आता तर सालदार बी सांगतो 2 बिघा इकी टाकसून, आणि पोऱ्याला इंग्लिश शिकायचून तो थम्सअप, आणि मुलाला इंग्लिश शिकवायच्या गोष्टी करतो. कारण की त्याला आपल्याकडनं शिकलं गेलं नाही, पण माझ्या मुलानं शिकलं पाहिजे ही त्याच्या डोक्यामध्ये स्पर्धा घुसली आहे. म्हणून आमचे जिल्हा परिषदच्या शाळा आता आम्ही 8वीपर्यंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सेमी इंग्रजीसुद्धा आपण शाळेमध्ये आता सुरू केलेली आहे. तर या शिक्षकांमध्ये सुद्धा आमचे आदर्श शिक्षक बसलेले आहेत, पण त्यांना न हिनवता त्यांना प्रोत्साहन देण्याची अत्यावश्यक गरज आहे. म्हणून प्रोत्साहन देण्याकरता हा एक छोटासा उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. खरं म्हणायला गेलं तर आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या संख्येनं आपण याल, पण मजबूत संख्येनं पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मजबूत आहे. त्याबद्दल माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप धन्यवाद देतो. तुम्हालाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.